कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 17। सपनाचा बाप गेला, चुलता नागेश गेला। गुढीपाडव्या दिवशी एकाच घरातील दोन माणसं, दोघं हत्तीसारखे भाऊ, कायमचं जग सोडून गेले। त्या घराचा गोड पाडवा कडू आठवण ठेवून गेला। त्याने सुद्धा 5 वर्षापूर्वी अशाच एका घरचा गावचा गुढीपाडवा कडू केला होता। काही काळ जावा लागतो, काळच त्याचं उत्तर देतो, जशास तसं उत्तर देतो। दोघा भावांवर एकाच स्मशानात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी त्या स्मशानात या दोघा भावांच्या आयुष्यभराच्या कारस्थानाची नुसती कुजबूज सुरू होती। ते गेल्याचं सुतक मात्र गावातील कोणाच्या चेहऱ्यावर दिसलं नाही। माणसाच्या चांगल्या वाईटाचा हिशोब, त्याची चर्चा ही तो जिवंत असताना होते, शिवाय तो कायमचं जग सोडून गेल्यावर त्याचा हिशोब आणि चर्चा मात्र जास्त होते। अशा या भुजंग आणि नागेशला अखेरचा निरोप देऊन गावातील माणसं आपापल्या घरी आली। त्यांच्या कुटुंबियांनाही वाघासारखी 2 माणसं अचानक कुटुंबातून जावीत हा आघात सण होत नव्हता। सपना तर आज आपले शिक्षण संपवून गुढीपाडव्या दिवशी गावी आली होती आणि पाहते तर काय, दारी माणसांची गर्दी, रडारड, साऱ्यांचा आक्रोश। घरात येऊन पाहते तर आपला बाप आणि चुलता शेजारी शेजारी बसवले होते। त्यांच्या नाकात कापसाचे बोळे घातले होते आणि त्यांच्या समोर सपनाची आई, चुलती, भावंड, नातेवाईक नुसता हंबरडा फोडून रडत होते। सपनानंही बापासाठी आणि चुलत्यासाठी जोरात टाहो फोडला, खूप खूप रडली। आता तर त्यांचा अंत्यविधी उरकून सारी घरी आली। नातेवाईक त्यांची समजूत काढत त्यांना दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होते। असं होता होता सायंकाळ झाली। दिवसभराच्या दुःखी वातावरणात ती डोंबवून गेली। दुसऱ्या दिवशी सपनाला तिच्या नातेवाईकांची, प्रियजनांची आठवण झाली। माणसाला सुखाच्या वेळेपेक्षा दुःखाच्या वेळी आपल्या माणसांची जास्त आठवण येते, तशी तिला नातेवाईकांच्या आठवणी बरोबर प्रिय असणाऱ्या वासूचीही आठवण आली। त्यानं दिलेल्या प्रेमपत्राची आठवण झाली। गुढीपाडव्याला हे पत्र वाचायचं असं ठरवल्याची आठवण झाली। पण या अशा दुःखमय वातावरणात प्रेमपत्र वाचणं हे तिला योग्य वाटेना। तिचं मन मात्र पत्र वाचायला तयार होईना, तर तिचं दुसरं मन पत्र वाचायला आतुर होतं। पण पिता चुलत्याच्या दुःखापुढं त्या इच्छेला तिनं आवर घातली। तिसऱ्या दिवशी दोघा भावांची राख भरली, निवड ठेवले, त्यांची राख नदीला अर्पण केली। सारे घरी आले। दुःखाचा आवेश थोडा कमी झाला। तशी त्या रात्री सारे झोपी गेल्यावर मोठ्या धाडसानं तिनं ते प्रेमपत्र उघडलं, जणू काही बंद पेटीतला खजिना उघडावा। अगदी तसं ते उघडलं। पत्र ती वाचायला लागली। प्रिय मैत्रीण सपना, सपना, मी माझा अभ्यास, काम आणि व्यायाम सोडून कुठेही लक्ष देत नव्हतो, पण तुझ्यातील सद्गुणाने तू माझं लक्ष वेधून घेतलीस। मी तुझ्या सौंदर्यापेक्षा तुझ्या गुणावर, वागण्यावर प्रेम केलंय। त्या नाटकानंतर तर आपण खूप जवळ आलो। माझं नाव वासू मारुती पाटील, माझं गाव हरिपूर। मी खूप गरीब आहे। माझं वडील 5 वर्षापूर्वी वारलेत। आत्याचं पती वारल्यानं तीही माहेरी आमच्या घरी आहे। वयस्कर आजी आहे, आई आहे, असं माझं चौकोनी कुटुंब आहे। माझ्या कुटुंबात मी सर्वांचा जीव की प्राण आहे। सारे मला कष्टातून शिकवतात, याची जाण ठेवून मी जपून वागतो, मन लावून शिकतोय। सपना, तू मला खूप आवडतेस। मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो। मी माझ्या जीवनात 1-2 वर्षात स्थिर होतोय। तू माझी कायमची जीवनसाथी व्हावी अशी माझी इच्छा आहे, आणि तू या इच्छेला सहमत असशील, होशील अशी मी आशा बाळगतो। तुझ्या उत्तराची आणि तुझी वाट पाहतो। तुझा मित्र वासू। सपनानं पत्र वाचलं, त्याची घडी केली। 3 दिवस रडून डोळ्यातलं पाणी आटलं होतं, तरी सुद्धा वासूचं प्रेमपत्र वाचून दुःखातील सपनाच्या डोळ्यात टचकन 4 आनंद अश्रू त्या घडी गेलेल्या प्रेमपत्रावर पडलं।
ते जणू म्हणालं, वासू, मी ते प्रेम निभावेन, असं जणू वचन देऊन केलं. तिकडे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वासूचा जिवलग मित्र सुदाम हा शहरात गेला होता. रस्त्यानं जाताना एका वाहनानं त्याला उडवलं. त्याच्या डोक्याला जबरी मार लागला होता. त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. हे कळताच वासूनं शहरातील त्या दवाखान्यात धाव घेतली. त्याला रक्ताची गरज होती. वासूचा रक्तगट तपासला, तो जुळला. लगेच सुद्धा मला वासूनं रक्त दिलं. रक्त देताना वासू देवाकडे मनोमन प्रार्थना करत होता की देवा, माझ्यासाठी जीवावर उदार होऊन संकट काही धावून आलेल्या माझ्या या दोस्ताला शिवदान दे. देवा, माझ्या दोस्ताला शिवदान दे. पण काही उपयोग झाला नाही. अपघाताच्या दुसऱ्या दिवशीच त्याने या जगाचा, वासूच्या मैत्रीचा कायमचा निरोप घेतला. सुदामसाठी वासू खूप रडला. जिवलग मित्रासाठी खूप रडला. सुदाम गेला. त्या रात्री वासूला झोप येईना. भुजंगाला मी संपवलंय हे फक्त आणि फक्त सुदामालाच माहीत होतं. तो ते गुपित आपल्या जीवात जीव असेपर्यंत कुणालाही सांगणार नव्हता. तो माझा विश्वासू मित्र होता. पण या नीतीला, भुजंगाच्या खुणावेचा साक्षीदार नको होता का? नीतीला नको होता का? असेल, पण मला माझ्या भविष्यात भावासारखा धावून येणारा सुद्धा मला हवा होता. मी त्याला भावासारखं प्रेम दिलं असतं, पण नाही. अशा अनेक विचारांनी तो तळमळत तळमळत मध्याह्न रात्रीनंतर झोपे गेला. या गुढीपाडव्यानंतर 15 दिवस मोठ्या विवंचनेत आणि विचार करण्यात गेले. सपना ही आपल्या आत्याच्या दिराची मुलगी आहे. तिचा बाप भूषण आणि चुलता नागेशनं माझ्या बापाचा 5 वर्षापूर्वी खून केलाय. हे मला माझ्या गावाला माहिती आहे. पण तो खून भूषण आणि नागेशनंच केलाय याचा पुरावा नाही. त्याने खून केला असं म्हणण्याचं त्यांच्या पुढं कुणाचं धाडस झालं नाही. आम्ही मारुतीचा खून केला, त्याला गळफास लावला, अशी कुणाजवळ त्या दोघांनी वाच्यता केली नाही. इतकंच काय, त्याच्या घरी या दुष्कर्माची साधी कुणकुणही लागू दिली नाही. ते कपटी, कारस्थानी, खुनी आणि विषारी सापासारखे झहरी कृत्य करणारे होते. माझा बाप गेला याचं दुःख मला झालं. मला तो बदला घ्यायचा होता. मला सूड उगवायचा होता. तो मी सूड घेतला. माझा पण पुरा झाला. पण पुढं नीतीनं माझी परीक्षा घेण्यासाठी की माझी सत्व परीक्षा घेण्यासाठी मला माझ्या वैऱ्याच्या पोरीच्या प्रेमात अडकवलं. सपना आणि मी एकमेकात पुरं गुंतलोय. यातून देवा तूच मार्ग दाखव, देवा तूच मार्ग दाखव, असं म्हणत भल्या पहाटे समोर उगवणाऱ्या सूर्यदेवाला हात जोडलं. त्याला नतमस्तक झाला. गुढीपाडव्यानंतर 15 दिवस झाले. सैन्य भरतीची परीक्षा पुढील 15 दिवसानं असल्याचं पत्र आलं. त्यानंतर वासू त्या सैन्य भरतीच्या परीक्षेचा अभ्यास करायला लागला. अनेक पुस्तकं चाळायला लागला. रात्रीचा दिवस करून अभ्यास करायला लागला. त्यानं फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि सैन्य भरतीची परीक्षा देऊन घरी आला. त्याला त्या परीक्षेचा पेपर सोपा गेला होता. त्या आनंदात तो घरी आला. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. त्याला आठवण झाली ती सपनाची. धनुर्धारी वीर अर्जुनाला झाडाला टांगलेल्या पक्षाचा फक्त डोळा दिसत होता. तीच एकाग्रता देहाचा ध्यास लागलेल्या वासूनं परीक्षेवर ठेवली होती. त्यानं त्या 15 दिवसात फक्त अभ्यासावर आपलं मन एकाग्रित केलं होतं. आता ती सैन्य भरतीची परीक्षा संपवून घरी येताच त्याला सपनाची आठवण झाली. विचार करायला लागला, आपल्या आणि सपनाची भेट होऊन महिना झाला. तिच्या कुटुंबावर संकट कोसळले. मी तिला भेटलो नाही. ती काय म्हणत असेल? ती माझ्यावर रागावली असेल का? मी तरी तिच्या सांत्वनाला कोणत्या तोंडानं जाऊ? माझा आणि तिच्या घरच्यांचा संबंध काय हे तिला माहित असेल का? तिच्या बापाच्या आणि चुलत्याच्या जाण्यानंतर माझा जिवलग मित्र सुदाम गेलाय. त्यानंतर माझ्या भविष्याची सैन्य भरतीची परीक्षा होती. या सगळ्याची त्या बिचारीला काय कल्पना? तिला इतकंच वाटत असेल की आपला प्रियकर वासू भेटायला यायला पाहिजे होता. अशा प्रकारचे विचार ढगावर ढग आदळावेत तसे ते आदळत होते. एकावर एक आदळणाऱ्या विचारातून एक वीज चमकावी तशी त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली.
सपनाची भेट होण्यासाठी, दोघांची मनं मोकळी होण्यासाठी त्याला एक युक्ती सुचली. वासूने एक पत्र लिहिलं. प्रिय सपना, आपली परीक्षा संपून गावी आलो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तुझं पत्र वाचलं. तू शेजारच्याच गावची आहेस. तुझ्या वडिलांनी चुलते वारलेत हे मला समजलं. हे ऐकून दुःख झालं. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी माझा जिवलग मित्र सुदाम अपघातात वारला. त्याच्या मदतीला धावून गेलो, पण तो वाचू शकला नाही. त्याचं निधन झालं. त्या मित्राच्या विरहात आठवडा गेला. तुझ्या आठवणीत पुढील आठवडा जातोय. तोच माझी सैन्य भरतीची परीक्षा 15 दिवसावर आली होती. ती परीक्षा देऊन मी कालच आलोय. या सगळ्या धावपळीत तुझ्या दुःखात मला सामील होता आलं नाही. जरी तुला भेटायला आलो असतो तर माझ्यामुळे तुझ्याकडे तुझ्या घरच्यांनी वेगळ्या दृष्टीनं पाहिलं असतं. सपना, आपलं मित्रत्वाच्या पलीकडचं आणखी एक नातं आहे. ते तुला समजलं असेलच. त्यावर आपण आपल्या भेटीत बोलूया. आपल्या कॉलेजच्या परीक्षेचा निकाल 15 दिवसावर आलाय. त्यावेळी सविस्तर बोलू. सपना, मला तुझी खूप आठवण येते ग. आपण निसंकोच बोलूया. आपली मनं आरशासारखी स्वच्छ करूया. सपना, मी तुझ्या दुःखात सामील आहे. काळजी घे. तुझा मित्र वासू. सैन्य भरतीच्या परीक्षेनंतर 15 दिवसांनी, म्हणजे कॉलेजच्या परीक्षेच्या निकालापूर्वी 1 दिवस आधी दुपारची वेळ होती. वासू दुपारचं जेवण उरकून जनावरांना चारा घालतोय तसा आवाज आला. पोस्टमन. पोस्टमन शब्द ऐकताच हातात असलेली गवताची पेंडी तशीच गुरांच्या समोर टाकली आणि गाही दारात येऊस्तोवर काही क्षणात अनेक प्रश्न मनात येऊन गेलं. कोणाचं पत्र घेऊन आला असेल पोस्टमन? सपनानं पाठवलेलं प्रेमपत्र असेल का? की माझ्या नोकरीचा कॉल असेल? की माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा परीक्षेचा निकाल पोस्टानं आला असेल? माणसाचं मन धीर धरत नाही. ते अधीर असतं. त्याचा दम निघत नाही. ते अनेक प्रश्नांनी आणि शंकांनी भरलेलं असतं. अगदी असाच मनानं अधीर झालेला वासू दारात आला. मोठ्या उत्सुकतेनं पोस्टमनला काहीतरी विचारणार. तोच पोस्टमननं वासूच्या हातामध्ये पोस्टानं आलेला लखोटा दिला आणि त्याची पोहोच घेऊन पोस्टमन निघून गेला. रणरणणारं ऊन संपवून मावळतीकडे झुकलेल्या सूर्याकडे पाहून वासूनं मोठ्या उत्सुकतेनं तो लखोटा फोडला आणि वाचताना त्याच्या चेहऱ्यावरून अख्ख्या आयुष्याचा आनंद ओसंडून व्हायला लागला. वाचलेलं पत्र मिटवताच तो घरात गेला. आजी, आई, आत्या नुकत्याच दुपारचं जेवण उरकून आजी स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. आत्या स्वयंपाकघरात झाडू मारत होती, तर आई दुपारच्या जेवणाची भांडी घासायला स्वयंपाकघरातून बाहेर आणत होती. तसं वासूनं हातात भांड्याची परात घेऊन येणाऱ्या आईला वाकून नमस्कार केला. पुढं होत स्वयंपाकघरातून बाहेर येणाऱ्या आजीच्या तो पाया पडला आणि स्वयंपाकघरात जाऊन झाडू मारणाऱ्या आत्याच्या चरणांना स्पर्श केला. तसं तिघे आश्चर्यानं विचारायला लागल्या, अरे पोरा, अरे कशा पायी इतक्या उन्हाचा पाया पडतोयस र? हा? तसं तोंडातून नुसती साखर पडावी तसं म्हणाला, ए आई, आजी, आत्या, आता आपले उन्हाचे दिवस संपत आलेत. आई, मला नोकरीचा कॉल आलाय. आजी, मी मिलिटरीत भरती झालोय आत्या. वासूचं सांगून संपताच कमरेतून वाकलेली आजी थोडी सरळ होत वासूच्या गालावरून आपली दोन्ही हाताची बोटं ओढून आपल्या कानशिलावर कडाआडा मोडली आणि पुटपुटली, लेका, आता वनवास संपला बघ, संपला वनवास. असं म्हणता म्हणता तिनं डोळ्यातून आनंदाची 4 टिपं टाकली. एवढ्यात हातातली भांड्याची परात खाली ठेवत वासूला आईनं तर मिठीच मारली. आनंदानं तिच्या तर तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. नुसतं भरलेलं डोळं आनंद अश्रू सांडत होते, आशीर्वाद देत होते. तितक्या तात्यानं देवासमोर दिवा लावून साखर ठेवली आणि साऱ्यांच्या हातावर साखर ठेवताना ती आनंदानं नाहून निघाली होती. देवाकडे हात जोडून वासूला म्हणाली, ए वासू, देवानं बघितलं रा आपल्याकडं. जा, त्या देवाच्या पाया पड देवाच्या पाया. वासुदेव घरात गेला, देवाच्या पाया पडला. आतापर्यंत
तो तिघी माऊलींच्या साथीवर, स्वतःच्या हिमतीवर आणि देवावरच्या श्रद्धेवर वासू संघर्ष करत होता. त्या सगळ्याला आज भरभरून यश आलं होतं. भरभरून यश आलं होतं.